हेलो जी, नमस्कार। सभी को मेरा प्यार भरा नमस्कार। आज आजचा विषय आहे एक धनी सेठ आणि यमराज. यमराज म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आली असेल की यमराजचं काय काम आहे आणि धनी सेठनं आपल्या जीवनामध्ये संकल्प करून किती काम कशा पद्धतीने केलं त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे. तर एका शहरामध्ये एक धनी सेठ होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये संपूर्ण जीवनामध्ये डिसिप्लिन ठेवून प्रत्येक गोष्ट काम केली आणि त्याने आपल्या जीवनामध्ये अनेक कामं केली. त्याच्यामध्ये त्यांनी एक फॅक्टरी उभी केली, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट चांगलं केलं. मॅनेजमेंटमध्ये जी माणसं त्यांनी घेतली गेली, त्यांनी ती माणसं सुद्धा चांगली होती त्यांच्या जीवनामध्ये. तसं ती ही फॅक्टरी जर ग्रोथ करायला लागली, त्यांनी दुसरी फॅक्टरी बनवली, दुसऱ्यानंतर तिसरी बनवली, चौथी बनवली. म्हणजे अनेक फॅक्टऱ्या अशा बनवल्या जिथे लोकांना कामं दिली. त्या धनिषेकचा उद्देश एवढाच होता की लोकांच्या मनामध्ये समृद्धी, शांती येऊ नये. हाच त्यांचा विषय होता. धनिषेकने अनेक आपल्या कामामध्ये डिसिप्लिन ठेवून, जसे की सकाळी उठणे, पहाटे उठणे, ब्रीदिंग करणे, एक्सरसाइज करणे किंवा थोडंसं एक्सरसाइज करून झाल्यानंतर थोडंसं धार्मिक पुस्तकं वाचणे, असं त्यांचा नित्यनेमाचा होता. आणि रात्री ते 12-1 वाजेपर्यंत, रात्री जेवणानंतर 12-1 वाजेपर्यंत ते चांगले बुक्स वाचणे, नॉवेल वाचणे असे त्यांचे कार्यक्रम होते. आणि त्यांनी असं नाही की त्यांनी जीवनभर धन कमवलं याचा अर्थ निगेटिव्ह गोष्टीमधून किंवा लूटमारी करून असं काही त्यांनी केलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी चांगलंच कर्म केलं. चांगलं कर्म करून त्यांनी त्या फॅक्टरी उभ्या केल्या, लोकांना कामं दिली, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आलं, सगळ्या गोष्टींची सुव्यवस्था करून त्यांनी आपलं जीवन व्यतीत करत होतं. एक काळ त्यांचा असा आला की हे सगळं करत असल्यावेळी ते एके दिवशी ते घरी रात्री जेवणानंतर 12-1 वाजेपर्यंत नॉवेल वाचले, पुस्तकं वाचली. त्यांना जी आवड होती, हॅबिट होती त्यांची, ती वाचनाची हॅबिट होती. वाचनामध्ये वाचून ते 12-1 वाजता झोपून गेले. आणि त्यांच्या ह्या जीवनामध्ये आता त्यांची टाइमलाईन आली. टाइमलाईन म्हणजे लाईफ टाइमलाईन. लाईफ टाइमलाईन ही त्यांच्यामध्ये टाइमलाईन आहे. टाइमलाईन कोणती आली की त्यांना यांच्याशी भेटायला होतं. हे त्यांचं कार्य तर चालूच होतं. ते झोपी गेले होते 12-1 वाजता रात्री. त्याच्यानंतर यमराजची एंट्री झाली. यमराज ते झोपले होते, त्यांच्या अंगावरची चादर खेचत होते. धनीशेठ अचानक उठले. बघताय तर समोर उभे यमराज. धनीशेठने यमराजला विचारलं, बोला तुमची काय सेवा करू मी? यमराज बोलले, आता तू माझी सेवा काही करू नकोस, तुझा टाइम आलाय आणि आपल्याला आता जायचं आहे. धनीशेठला हे अचानक हे माझ्या लाईफ मध्ये काय घडलं, असं काय घडलं? तू यमराज माझ्या समोर येतो आणि ते बोलत जायचं. धनीशेठनी यमराजना सांगितलं, मला 1 महिन्याचा वेळ द्या आणि तुम्हाला मी 20 करोड रुपये देतो. 20 करोड घ्या माझ्याकडून, 1 महिन्याचा वेळ द्या. यमराज त्यांच्याकडे बघून हसायला लागला की माणसं किती बदलली आहे. जर माणसं माणसांना रिश्वत देतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात, देवाला पण माणूस देवाला पण द्यायला लागला. यमराज हसायला लागल्यानंतर धनीशेठला हे कळलं, तर यमराज आले तर ते नियोजनानं झाले, आपल्याला आता जायचं आहे. त्याने परत बोलले, धनीशेठ पुन्हा बोलले यमराजला की बाबा माझी सर्व संपत्ती, जी काही संपत्ती आहे ती सगळी घ्या, तुम्हाला सगळी घ्या आणि मला 1 दिवसाचा टाइम. यमराज बोलले, ते होणं शक्य नाहीये. तुझी आता लाईफ टाइम आलेला आहे. ही टाइमलाईन आहे जी टाइमलाईन आहे ही टाइमलाईन आहे, ही कोणीही पार करू शकत नाही. जसं एक्झाम्पल साठी माणसाचं जीवन, याने जन्म, लग्न आणि मृत्यू, ह्या 3 गोष्टी आहेत, ही कोणीही टाळू शकत नाही. ती प्रत्येकाची निश्चित झालेली असते, त्याच वेळी त्या गोष्टी होणार, हे फिक्स आहे. त्याच्यानंतर यमराजने धनीशेठला सांगितलं की आता तुला जायची तुझी वेळ आहे, तर तू आता माझ्यासोबत निघायचं आहे. त्यावेळी यमराजने सांगितलं तर धनीशेठ बोलायला लागले. ह्यांना पण कळलं, धनीशेठला सुद्धा, यांना सुद्धा समजलं की आता माझी वेळ जायची आलेली आहे. तर यमराजला तर काय बोलून होणारच नाही, कारण त्यांची टाइमलाईन जी आहे संपलेली आहे. मग यांचं कर्म जे आहे, ज्यांनी जीवनामध्ये जे कर्म केलं, हे जे कर्म आहे ना, हे सर्वोत्तम होतं. ह्या शेठचं कर्म जे होतं ते सर्वोत्तम होतं. सर्वोत्तम कर्म केल्यामुळे धनीशेठला बी हे नव्हतं की माझी आता टाइमलाईन आलेली आहे, मला आता जावं लागणार, माझा टाइम संपलेला आहे, मृत्यू लोकांमध्ये माझा टाइम संपलेला आहे. त्यांनी विचारपूर्वक यमराजला रिक्वेस्ट केली, मला एक फक्त पत्र लिहिण्यापुरतं मला वेळ द्या. यमराजला बी त्याच्या कर्माची जाणीव होऊन यमराजने पण सांगितलं, ठीक आहे, तू एक लेटरच तुला लिहायचं आहे ना, पत्र लिहिणे, ठीक आहे, थोडा वेळ मी तुला देऊ शकतो.
मग ह्या धनिष्ठेतनं पेपरवरती पेपर घेतला, पेन घेतला आणि लिहिला. आपल्या मुलांसाठी त्यांनी मेसेज दिला. तो मेसेज असा आहे की जीवनामध्ये मी सर्व काही केलं, चांगल्या पद्धतीने केलं, माझ्या फॅमिलीला सांभाळलं, लोकांना सांभाळलं, लोकांच्या ज्या गरजा होत्या त्या सगळ्या मी या एक कारखाना, दुसरा कारखाना, तिसरा कारखाना, चौथा कारखाना, ह्या कारखान्याच्या द्वारे मी जेवढी होईल माझ्या पद्धतीने तेवढी मी लोकांना मदत केली आहे. आता माझा टाइम संपलेला आहे. आता माझी यमराजकडे जाण्याची वेळ आलेली आहे. हे धनिष्ठेला समजल्यानंतर धनिष्ठेनं पत्रामध्ये असं लिहिलं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धन, वैभव सगळं तुमच्याकडे आहे, सगळं तुम्ही कमवू शकता, पण जी गेलेली वेळ आहे ती वेळ कुणालाही परत भेटणार नाही. जी आजचा दिवस आहे तो परत कुणाला भेटणार नाही. ह्या गोष्टीची प्रत्येक माणसानं जाणीवपूर्वक वापर करावा, वेळेचा सही वापर करावा आणि तो वापर आपल्या फॅमिली सोबत घालवा. त्याचा परिवार होता, परिवार परिवारासोबत थोडा वेळ द्या, मित्रांसोबत थोडा वेळ द्या आणि त्या वेळेमध्ये तुम्ही चांगले कर्म करा. चांगले कर्म केल्यानंतर त्याचे कर्मफळ जे आहे ते योग्य तुम्हाला भेटेल आणि तुमच्या जीवनामध्ये काम केल्यानंतर तुम्हाला धन तर भेटणारच आहे. नो इश्यू. तुम्ही काम केलं तर तुम्हाला धन भेटणार आहे, पण तुमचा जो वेळ आहे तो अनमोल आहे, सर्वोत्तम. कारण ज्यांनी हे सगळं इथं पृथ्वीवरच ठेवायचं आहे, एक फॅक्टरी, दुसरी फॅक्टरी, तिसरी फॅक्टरी, चौथी फॅक्टरी, अशा त्यांचे जे काम केलं होतं ते सगळं ह्या मटेरियलिस्ट जे आहेत, मटेरियलिस्टिक, त्या सगळ्या इथेच राहणार आहे. तुमचा बंगला, तुमची गाडी, तुमचं ऑफिस, तुमच्या फॅक्टऱ्या सगळ्या इथेच राहणार आहेत. तुमच्या सोबत जाणार आहे, तुमच्या सोल सोबत जे तुमच्या आत्म्यासोबत जाणार आहे ते फक्त तुमचं कर्म आहे. ही गोष्ट ही महत्वाची आहे लाईफ मध्ये. कारण कर्म तुमचं बोलतात की शमशानाच्या पुढे जातं. जे माणसाच्या सोबत जातोय त्याचं कर्मच जातं. तर मग ते चांगलं कर्म असो अथवा वाईट कर्म. कर्म हे दोन्ही प्रकारचं असू शकतं, चांगलं बी असू शकतं, वाईट बी असू शकतं. पण कर्म हे तुमच्या स्मशानाच्या पुढे जाणार, म्हणजे तुमच्या सोल सोबत जाणार. ज्यावेळेस तुमचा सोल तिथून निघून जातो, कारण माणूस मेल्यानंतर अंतिम यात्रा त्याची स्मशानापर्यंत असते, पण त्याच्यानंतर तुमचा जो कर्म आहे हे तुमचं नेक्स्ट लाईफ मध्ये बी येऊ शकतं. 60 आणि 60% तुमचं पाठीमागच्या लाईफ मधलं कर्म असतं तुमच्यासोबत किंवा दुष्कर्म असतं आणि 40% तुम्ही आता जे क्रियमान कर्म करताय ते असतं. पण 40% क्रियमान कर्म आहे, 60% तुमचं पाठीमागच्या लाईफ मधलं कर्म आहे. मग ते दुष्कर्म असेल अथवा सत्कर्म असेल, हे कर्म तुम्हाला परत तुमच्या नेक्स्ट लाईफ मध्ये येणारच आहे. आणि इथे जे तुम्ही बनवता क्रियमान कर्म, हे तुमचे कर्म हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. पॉझिटिव्ह असलं पाहिजे. हे कर्म तुम्ही जर चांगलं केलं तर नेक्स्ट लाईफ मध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह कर्म येणार. आता ह्या लाईफ मध्ये मागे जे केलंय ते माणसाला आठवत नाहीये. ह्या जन्मात जे केलंय ते माणसाला आठवत नाही, पण आता जे चालू आहे क्रियमान कर्म हे तुम्ही करू शकता. हा सगळा कर्माचाच खेळ आहे. हा जो काय आहे हा कर्माचा खेळ, दुसरा काय नाही. कर्माचा खेळ. यमराज यांनी पत्रामध्ये लिहिलं आपल्या मुलांना, आपल्या परिवाराने एका टेबलवर ठेवलं, जिथे ते रोज न्यूजपेपर वाचत होते, नॉवेल्स वाचत होते, पुस्तक, अनेक चांगली चांगली पुस्तक वाचत होते. ते त्यांनी पत्र लिहिलं. हे जे पत्र आहे तिथे त्यांनी आपल्या टेबलावर ठेवलं आणि यमराजला बोलले की आता तुमचं स्वागत आहे, मी आता जायला तयार आहे. त्या धनिष्ठच्या जीवनामध्ये असं झालं नाही की त्यांनी कुणाला त्रास दिला, फॅमिलीला कुणाला त्रास दिला किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या शब्दांच्या वाटे त्रास दिला किंवा कोणत्याही प्रकारचा त्यांनी चांगलं कर्म केलं. केवळ धनिष्ठ बनले, हे धन त्यांच्याकडे आलं त्यांच्या कर्मामुळे. हे जे 60% बॅक लाईफ मधलं कर्म आहे ना, हे प्लस क्रियमान कर्म, हे म्हणून ते ह्या जन्मी धनिष्ठ बनले आणि त्यांनी अनेक लोकांना मदत केली. ह्या कारखान्याच्या द्वारे, ह्या फॅक्टरीच्या द्वारे, हे जे त्यांचं कर्म आहे ह्याच्यामध्ये लोकांना त्यांनी दिलेली सेवा किंवा संत महात्मांना दिलेली सेवा, ह्या फॅक्टरीमधून जे उत्पन्न व्हायचं किंवा इन्कम जे व्हायचं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनाला वाटायचं की यांना हे करणं गरजेचं आहे, त्यावेळी ते करायचे. मग अंततः काय आहे सांगण्याचा उद्देश आहे की तुमचा टाइमलाईन ज्यावेळी येते, तुमची ही टाइमलाईन ज्यावेळी येते त्यावेळी तुम्हाला कोणताही एक्सक्यूज देता येत नाही. जे काय करायचंय तुम्हाला आजच्या दिवसामध्ये करायचंय, आताच करायचंय आणि ते चांगलं कर्म करायचं. कर्माचा खेळ आहे हा, सगळा कर्माचा खेळ आहे. तुम्ही मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी जोडा. हे समजा की धनिष्ठ होते, हे समजा हे धनिष्ठ आहेत, यांनी आपल्या जीवनामध्ये दुसऱ्या गोष्टी केल्या असत्या. त्यांच्याकडे पैसा तर होताच, पैसा होता, अनेक फॅक्टऱ्या होत्या, ते वाईट पण करू शकले असते, पण त्यांनी ते केलं. ते कायम ना आपल्या परिवारासोबत, मित्रांसोबत, हे सगळं त्यांचा कर्म खेळ आहे ना, हा त्यांचा चालू होता. निरंतर त्यांनी चांगले कर्म केले.
यशस्वी राहिले आणि त्यांची टाइमलाईन आल्यानंतर त्यांनी आपल्या परिवाराला एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये ते सांगतात की कर्माचा खेळ सर्वोत्तम आहे, ते कुणाला समजत नाही. 3 गोष्टी माणसानं लक्षात ठेवा ज्या आपल्या हातामध्ये नाहीये. ते म्हणजे एक जन्म आहे, दुसरं तुमचं लग्न, ज्या वेळेला तुमची टाइमलाईन येईल त्याच वेळी तुमचं लग्न होणार, आणि तिसरं तुमचा मृत्यू. हे तुमच्या हातामध्ये नाहीये. केवळ तुमच्या कर्मामध्ये जे तुम्ही कर्म चांगले कराल त्या कर्मामधून तुम्हाला मिळालेले फळ हेच तुम्हाला प्राप्त होणार आहे. ह्या धनिष्ठने आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या. त्यांची वेळ आली, चांगल्या गोष्टी करून सुद्धा ते मृत्यूला टाळू शकले नाही. ही जी मृत्यू आहे त्यांची ती मृत्यू होती यमराज करून आली होती. ह्यांना सुद्धा ते टाळू शकत नाही, कोणीही टाळू शकत नाही. हे सत्य आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. तर मित्रांनो, ह्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कर्म तुम्ही चांगलं करा, फळाची अपेक्षा करू नका. शेवटी फळ तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तुमच्या कंट्रोलमध्ये आता जे आहे ते क्रियमान कर्म, हे क्रियमान कर्म तुमच्या हातामध्ये आहे. तर ह्या शेडच्या माध्यमातून तुम्हाला ह्या स्टोरीच्या माध्यमातून सांगतोय मी, हे मला जेवढं वाटतं किंवा मी जे वाचलंय ते तुम्हाला सांगतोय की कर्म चांगलं करा, फळाची अपेक्षा करू नका, आणि तुमचं कर्म जरी संचित झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. हे तुमच्या समोर काही ना काही प्लस घेऊन येणार. जेव्हा तुमचं पॉझिटिव्ह कर्म बनतं ते कर्माला सुद्धा चैन पडत नाही. तुम्ही जर चांगलं कार्य केलंय, चांगलं कर्म केलं, त्या कर्माला सुद्धा तुम्हाला, समजा एक एक्झाम्पल साठी सांगतो, आम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर छोटीशी भाजीपाला वगैरे घेतला. त्या ठेल्यावाल्याकडे जर समजा सुटे पैसे नसतील, 25 रुपयाची तुम्ही भाजी घेतला, 25 रुपयाची भाजी घेतला, ऍक्च्युली भाजी आहे 20 रुपयाची, आणि त्याला नाही 25 रुपयाची तुम्ही भाजी घेतला आणि 25 रुपयाची भाजी घेतला आणि तुमच्याकडे आता 30 रुपये आहे. तुम्ही त्या ठेल्यावाल्याला बोलला की बाबा माझ्याकडे सुटे आहे, त्याच्याकडे पण सुटे नाही. तुमच्या अगोदर एक पहिलं गिरायक आलं होतं, त्यांनी ही 25 रुपयाची भाजी 20 रुपयामध्ये घेतली. ठीक आहे, ह्या ठेल्यावाल्याशी बार्गेनिंग करून त्यांनी 20 रुपयाने घेतली. ऍक्च्युली भाजी आहे 25 रुपयाची, आणि तो ठेल्यावाल्याचा जे हृदयापासून निघालेले वाईब्स होते ना, ह्याच्यासाठी निगेटिव्ह होते, कारण त्याचं नुकसान झालं. ह्या माणसाचं 5 रुपयाचं नुकसान झालं. त्याच वेळी तुम्ही गेला आणि तुमच्याकडे त्यांनी सांगितलं 25 रुपये आहे, तुम्ही त्याला दिला 30 रुपये, राहू दे 5 रुपये राहू दे, नेक्स्ट टाइम बघूया. ह्या ठेलेवाल्याचे व्हायब्रेशन तुमच्यासाठी पॉझिटिव्ह होणार. एक माणूस होता ज्याने 25 रुपयाची भाजी मला 20 ला दिली आणि माझं 5 रुपयाचं नुकसान केलं, ही निगेटिव्ह व्हाइब्स आहे. आणि दुसरा आहे 30 रुपयाला, हे जर तुम्ही सांगितलं की नाही नेक्स्ट टाइम बघूया आपण, काय प्रॉब्लेम नाही, हे जे तुम्हाला ह्याने 100% त्याच्या हृदयातून तुम्हाला पॉझिटिव्ह व्हाइब्स आहे. हे व्हाइब्सच तुमचे हे कर्म बनले. हे जे तुमचं 30 रुपयाचं कर्म बनलं, ऍक्च्युअल 5 रुपये जे तुमच्याकडून जे 5 रुपये गेले ना, हे 5 रुपये आता ह्या कर्माला, ह्या 5 रुपयाला चैन नाही भेटत. हे चांगलं कर्म झालं, ह्याला आता तुमचं 500 रुपये कधी बनून तुमच्याकडे येईल, ह्याला कर्म नाही, ह्याला सुट्टी नाही. हे आता कुठल्याही मार्गाने तुमच्याकडे येणार, कशाही मार्गातून, कुठल्या गोष्टीतून. असं होऊ शकतं तुमचा बाबा कुठेतरी पैसा अडकला असेल, तो ह्या 5 रुपयाच्या चांगल्या कर्मामुळे तो पैसा अडकलेला तुमच्याकडे अचानक यावा, किंवा असं होऊ शकतं की तुमची एखादी नोकरी लागून जाईल. ही नोकरी युनिव्हर्स ब्रह्मांडाला ना तुमचे वाईब्स, केवळ तुमचे थॉट्स आहेत ना, वाईब्स, त्यांना भाषा नाही समजत युनिव्हर्स. तर असं होईल, तुमची आता 50,000ची नोकरी आहे, तर तीच नोकरी तुम्हाला उद्या 55,000ची होईल. अचानक बॉसच्या मनामध्ये काहीतरी येईल आणि तुमचं इन्क्रीमेंट होऊन जाईल, ते 5,000 वाढले. हे कर्माला तर सुट्टी नाही. हे कुठल्या नाही कुठल्या उद्देशातून तुमच्याकडे येणार, म्हणजे येणार, ह्याला यावंच लागेल तुमच्याकडे. हे चांगलं कर्म आहे. आणि असंच नेगेटिव्ह कर्म सुद्धा होतं. हे जे 5 रुपये आहे, ह्या माणसाने जे 5 रुपये वाचवलेत, हे 5 रुपये समजा, हे जे वाचवलेत, ह्याच्याकडून 500 रुपये कधी जातील ना, हे ह्याला पण कळणार नाही. कुठल्या नाही कुठल्या अचानक त्याच्या हातात मोबाईल पडला, मोबाईलची स्क्रीन गेली, ती स्क्रीन दुसरी बघण्यासाठी त्याला 500 रुपये खर्च आहे. हे 5 रुपये इथे वाचवले त्याने, असं त्याला वाटतंय, पण असं नाहीये. हे कर्म निगेटिव्ह कर्म बनलंय, हे वाईट कर्म जे बनलेलं आहे, ह्याचे सुद्धा त्याला फळ इथे 500 रुपये देऊन चुकवावं लागेल. हे 500 रुपये त्याला भरपाई करून मोबाईल पडला, स्क्रीन गेली, त्याला इथून 500 रुपये नसतो. किती रुपयाचा फरक होता? 5 रुपये. एका माणसाला भेटला 5,000 रुपये प्रॉफिट. का? त्याला त्याच्यातून भेटलं की त्याला पॉझिटिव्ह वाईब्स गेले, ह्याला निगेटिव्ह वाईब्स गेले. हे कर्म बनतं, हे कर्माचा खेळ, केवळ कर्माचा खेळ.
तेव्हा तुम्ही कर्मावरती लक्ष ठेवा, कर्म करा. आणि ही टाइमलाईन कुणाची चुकलेली, ज्या माणसाची टाइमलाईन आली आहे त्याचं त्या टायमामध्ये ते होणारच. सर्वात मोठा खेळ आहे तो हा कर्माचा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की कर्म खेळ काय आहे हे तुम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत मी बरेचसे व्हिडिओ बनवले, ते माझे ट्रेनिंग पर्पजचे होते. व्हिडिओ कसे बनवायचे, बॅकग्राऊंड म्युझिक कसं द्यायचं, त्या प्रकारे मी आता लगभग 100 व्हिडिओचं मी टार्गेट ठेवलं होतं. बरेचसे व्हिडिओ बनवले. ह्याच्यानंतरचे येणारे आता जे व्हिडिओ असतील माझे ते अशा माध्यमातून असतील. मॅनिफेस्टेशन समजा, किंवा कर्मखेळ. कर्म म्हणजे काय, कर्म कशा पद्धतीने केले जातात, कर्म दुष्कर्म आणि सत्कर्म याच्यामधला फरक, अशा प्रकारचे व्हिडिओ होते. जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला थोडंसं चॅनल ग्रो करायचं तर तुम्ही मला हेल्प करा, हीच तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो. धन्यवाद.